सॉरी बट मी ते भांडी घासणारी नाहीये, मी कोणती शेफ आहे. एवढं काही तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनीता युट्यूब चॅनलवरती. कसं तुम्ही सगळे मजेत आहे, तुम्ही सगळे मजेत असाल मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण निघाला तर ड्युटीवर. आपण घरी होतो 3-4 दिवस जरा घरी. तर आता आपण निघालो ड्युटीवर. सकाळच्या 9 वाजलेले आहेत. तर आज आपल्याला जे आपण तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेलच, आपण एका कारखान्यामध्ये गेलो होतो आणि बाप्पांचे रील शूट केले होते. तर आता त्याच दादाने मला इंस्टाग्रामला मेसेज केलं की परत ये असं. लास्ट टाइम तो बोलला होता मला की 10-12 दिवसांनी परत ये असं. त्याने मला इंस्टाग्रामला मेसेज केलं आहे. इंस्टाग्रामला मेसेज केला की उद्या ये असं. जे डोळ्यांना आकार करणारा जो मूर्तिकार आहे तो येणार आहे, पूर्ण दिवस असणार आहे. तर म्हटलं आपण ब्लॉग शूट करूया. तर मग चला आजचा ब्लॉग आपला त्यावर असणार आहे मित्रांनो. अजून काही गोष्टी असतील त्या आपण बघूया, भेटूया तो पुढे. चला बाय बाय. तर मित्रांनो केदारनाथसारखं वातावरण झालं आपल्या इथे सुद्धा. काय ऊन काय येतं, पाऊस काय येतं. आता मगाशीच निघालो तेव्हा ऊन होतं मस्त भरपूर, आणि आता अर्ध्या तासात आलो की पाऊस लागला. तर मित्रांनो जस्ट पोहोचले आपण, 10:30 झालेले आहेत. तर आता आपल्याला थोडी कामं आवरायची आहेत. नंतर आपण दुपारच्या टायमाला फ्री झालो की जाऊया आपण व्हिडिओ शूटसाठी. तर आता थोडी फार कामं आवरत आहेत भरपूर, म्हणजे जेवण वगैरे बनवायचं स्टाफला, थोडी मिजा वगैरे रेडी करायचं आहे. तसे ते सगळं करते, मग भेटतो तुम्हाला. भांडी कशी 2ची 10ची ड्युटी आणि 12ला येते. आणि बघा इथून बसून अख्खा दिवस. सॉरी बट मी ते भांडी घासणारी नाहीये, मी कोणती शेफ आहे. बघा इथे 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 भांडी पडलेत आणि भांडीवाली इथे बसले कशी बघा. मी भांडीवाली नाहीये इथली. तर मित्रांनो आपण 5:30 झालेले आहेत आणि आपण जस्ट पोहोचलो आहे. थोड्या आपल्या काही 2 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. बघा मात्रे गणेश कला मंदिरमध्ये जाताना बोलवलं होतं आपल्याला. तर आपण आलो आहे, जरा बघूया किती आता काय काय कसं शूट करायचं तुम्हाला बघायला भेटेलच. आणि मूर्त्या वगैरे खूप भारी भारी आहेत मित्रांनो इथे. एकदा नक्की येऊन बघा तुम्ही. तर आता जाऊया, आपल्याला आवड एक तर व्हिडिओ वगैरे काढायची, त्यामुळे आपण आलो आहे. तर आता चला मस्त जाऊया, रील्स वगैरे शूट करूया, मग भेटतो तुम्हाला. मूर्त्या वगैरे कसं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. काय रे उठा रे. त्याने आपल्याला मेसेज केला होता.
मित्रांनो बघा इथे गौरी मातेच्या मूर्तीसुद्धा आहेत आणि ते बाप्पांना रेडी होते तिथे गौरी मातेच्या मूर्तीसुद्धा रेडी होतात आणि ते मस्त बाप्पांचे लहान लहान मूर्ती आहे बघा. हे गौरी मातेची मूर्ती मस्त खूप साऱ्या मूर्ती खूप भारी भारी मिळतात मित्रांनो बघा मस्त. खूप मस्त मस्त मूर्ती आहेत आणि काहीच दिवस उरले आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी आणि सगळीकडे माहोल माहिती तुम्हाला कसं असणार आहे. सगळे बाप्पांची गाणी घरोघरी एरियामध्ये वगैरे आणि खूप पूर्ण महाराष्ट्रात त्या पूर्ण वर्ल्डमध्ये खूप माहोल तोच असणार आहे म्हणजे बाप्पांचं पूर्ण. तर आता चला आता थोडंफार शूट घेतलं मी तुम्हाला मूर्त्या दाखवते इथल्या मस्त आणि ते पाठी कामसुद्धा चालू आहे. मूर्त्यांना रेडी होते आणि ते गौरी मातेची मूर्तीसुद्धा रेडी होत आहेत मस्त. नाही कोणती आहे जेल बनने का रे कोणती आहे समोरची समोर ते कसे दिखाते उसके पहले जा. तर मित्रांनो 6:30 झाले आहेत आणि आपण आलो तो 5:45ला. तर झाला आता 1 तास जास्त आला आहे. आपण घेतला शूट वगैरे थोडाफार ब्लॉगसाठी पण घेतला रीलसाठी सुद्धा घेतलेला आहे. तर बघा आता निघालो आहे बघूया पुढे कंटिन्यू होते की नाही ते. पण आता आपण निघतो आहे आपल्या कॅफेवर. चला बाय बाय. आणि खूप सारे मस्त मस्त मूर्ती आहेत आणि काय बोलायचं तुम्हाला म्हणजे आता बाप्पासुद्धा येतात. आता महिनाच राहिला आहे फक्त त्यांच्या आगमनासाठी आणि सगळीकडे माहोल तोच असणार. आणि मी त्यांना नेक्स्ट ब्लॉग आपला आता आदिवासी दिवस आहे त्यांचा आता रॅली असणार आहे 9 तारखेला पालघरमध्ये. तो ब्लॉग आपण असणार आहे. तर आता चला भेटूया पुढे.